नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सिटी एक्झाम 2024 5 वर्ष या एक्झामसाठी जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या सेक्शनवरती काही एक्सपेक्टेड MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सिटी एक्झाम 2024 5 वर्ष एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोनही भाषेमध्ये अवेलेबल असतील. मराठी आणि इंग्लिश. ओके. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पार डाऊनवर्ड साईडला स्टोअरच आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये CETचं टाईप करा. CET टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 CETचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील, जसं की व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज, त्यासोबतच क्वेश्चन बँक या सर्व गोष्टी ॲक्सेस होतील. आणि त्यासोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ॲड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता टॉपिककडे होऊया, क्वेश्चन्सकडे बघूया. तर पहिला प्रश्न आहे, अलीकडे बातम्यांमध्ये दिलेली INS विक्रांत म्हणजे काय? तर 4 ऑप्शन्स आहेत, पाणबुडी, विमानवाहू जहाज, टँकर आणि 4th ऑप्शन आहे फ्रिगेट्स. तर याचं करेक्ट आन्सर असेल तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, विमानवाहू जहाज. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलाने अलीकडेच त्यांच्या 2 विमानवाहू युद्धनौका म्हणजेच INS विक्रमादित्य आणि INS विक्रांतसह दुहेरी वाहक ऑपरेशन्सचे प्रदर्शन केले होते. INS विक्रांत ही UK कडून खरेदी केलेली पहिली विमानवाहू वाहक असून 1960 पासून सक्रिय आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात बार असोसिएशन समितीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? इथे पहा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, 25%, 30%, 32%, 33%. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल, चला 5 सेकंड घ्या आणि आन्सर सांगा. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, ते म्हणजे 33%. तर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयात बार असोसिएशन समितीमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने SCBA कार्यकारी समितीच्या 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यामध्ये 9 पैकी किमान 3 पदे आणि 6 पैकी किमान 2 वरिष्ठ कार्यकारी सदस्य पदे महिलांसाठी असतील. 2024 ते 25च्या निवडणुकीत खजिनदार पद महिलांसाठी देखील राखीव आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. आशियाई ओपन पिकलबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली? इथे आपल्याकडे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 5, सेकंड आहे 4, थर्ड आहे 6 आणि फोर्थ आहे ऑप्शन डी म्हणजे 2. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, 5. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिएतनाममधील आशियाई ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने 3 सुवर्ण पदके आणि 2 कांस्य पदके जिंकून सर्व वर्चस्व दाखवलं होतं. सचिन पहावा आणि प्रियंका छाबरा यांनी मिश्र दुहेरीत मध्यंतरी 35+ मध्ये सुवर्ण पदक जिंकवली होती. ईशा लखानी आणि पे चुआन काओ यांनी महिला दुहेरीत विजय मिळवला, तर अनिकेत पटेल आणि रोहित पाटील यांनी पुरुष दुहेरीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पेंच व्याघ्र प्रकल्प अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले, हे कोणत्या राज्यात आहे? आपल्याकडे वेगवेगळ्या 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे केरळ, सेकंड आहे महाराष्ट्र, थर्ड आहे ओडिसा आणि फोर्थ आहे तेलंगणा. त्याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे महाराष्ट्रात. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात वैज्ञानिकदृष्ट्या प्रियोनायलुरस
बेंगालेन्सिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बिबट्याचे मांजर दिसले आणि तेथे त्याचे पहिले दर्शन झाले होते. ही जंगलात राहणारी फेलिड प्रजाती त्याच्या बिबट्यासारख्या आवरणासाठी ओळखली जाते आणि म्हणून ही न्यूज मध्ये आली होती. चला आता पुढचा प्रश्न पाहू. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली चूरधार व्हॅली कोणत्या राज्यात आहे? इथे पहा वेगवेगळे आपल्याला राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे केरळ, सेकंड आहे मध्य प्रदेश, थर्ड आहे हिमाचल प्रदेश आणि फोर्थ आहे तामिळनाडू. त्याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे हिमाचल प्रदेश. तर अलीकडेच ट्रेकिंग करताना अडकलेल्या भारतीय वंशाच्या 2 अमेरिकन महिलांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने चूरधार खोऱ्यातून वाचवण्यात आले. चूरधार व्हॅली हिमाचल प्रदेश भारताच्या सिरमौर जिल्ह्यात आहे. चूरधार शिखर 3647 मीटर म्हणजेच 11965 फूटच्या उंचीवर दरी आणि बाह्य हिमालयातील सर्वोच्च बिंदू आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्याला निषेध पत्र असे म्हटले जाऊ शकते? इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला जारी केलेले रीट. सेकंड आहे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाला किंवा कनिष्ठ न्यायालयास जारी केलेले रीट. थर्ड आहे कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेले रीट आणि फोर्थ आहे वरीलपैकी काही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला जारी केलेले रीट. तर विद्यार्थी मित्रांनो, मनाईच्या रीटचा अर्थ असा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालय जसे की विशेष न्यायाधिकरण, न्यायदंडाधिकारी आयोग आणि इतर न्यायिक अधिकारी जे त्यांच्या अधिकार क्षेत्रापेक्षा जास्त किंवा नैसर्गिक न्यायाच्या नियमाच्या विरुद्ध कृती करत आहेत त्यांना प्रतिबंधित करू शकतात. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील एकल नागरिकत्व कोणत्या देशातून घेतले आहे? इथे पहा वेगवेगळ्या 4 देशांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ब्रिटन, सेकंड आहे कॅनडा, थर्ड आहे 1 आणि 2 दोन्ही आणि फोर्थ आहे USA. त्याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए आणि बी दोन्ही म्हणजे ब्रिटन आणि कॅनडा. तर भारतातील एकल नागरिकत्व हे ब्रिटन आणि कॅनडा या देशातून घेतलं आहे. तर भारतीय राज्यघटनेने संपूर्ण देशासाठी एकच आणि एकसमान नागरिकत्व प्रस्थापित केले आहे. हे वैशिष्ट्य UK कडून घेतले गेले आहे असे दिसते, परंतु आज UK कडे दुहेरी नागरिकत्व आहे. चला आता पुढे पाहू. संसदीय पद्धतीला मंत्रिमंडळ प्रणाली कोणी म्हटले आहे? तर पहा 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे प्रभू मोरेली, सेकंड आहे आयवर जेनिंग्स, थर्ड आहे सर विल्यम वर्नर हावकोर आणि फोर्थ आहे HJ लास्के. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे आयवर जेनिंग्स. तर संसदीय पद्धतीला मंत्रिमंडळ प्रणाली असं आयवर जेनिंग्स यांनी म्हटलं होतं. तर आयवर जेनिंग्स यांनी संसदीय प्रणालीला कॅबिनेट प्रणाली असे संबोधले कारण मंत्रिमंडळ हे संसदीय व्यवस्थेतील सत्तेचे केंद्रक असते. आयकर जेनिंग्स हे ब्रिटिश वकील आणि शिक्षक तज्ञ देखील होते. चला तर पुढचा प्रश्न पाहू. भारतात राष्ट्रपती निवडीसाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते? आपल्याकडे वेगवेगळ्या 4 पद्धती आहेत. फर्स्ट आहे खुली पत्रिका प्रणाली, सेकंड आहे एकल हस्तांतरणीय मतदान प्रणाली, थर्ड आहे थेट निवडणूक आणि फोर्थ आहे वरीलपैकी काही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे एकल हस्तांतरणीय मतदान प्रणाली. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील राष्ट्रपतींची निवडणूक एकल हस्तांतरणीय मताद्वारे अनुपातित प्रतिनिधित्व प्रणालीनुसार घेतली जाते. मतदान गुप्त मतदानाद्वारे केले जाते. ही प्रणाली खात्री देते की यशस्वी उमेदवार पूर्ण बहुमताने विजयी होतो. चला आता पुढचा प्रश्न पाहू. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतं? इथे आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सार्वजनिक, सेकंड आहे राज्यसभेचे सदस्य, थर्ड आहे लोकसभेचे सदस्य आणि फोर्थ आहे संसद सदस्य. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तो म्हणजे लोकसभेचे सदस्य. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेच्या अध्यक्षाची निवड लोकसभेचे सर्व सदस्य करतात. पारंपरिकपणे सभापती पद बहुसंख्य पदाकडे आणि उपसभापती पद विरोधी पक्षाकडे जाते. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेतील न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार कोणत्या तत्वावर आधारित आहे? इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. कायद्याचे राज्य, सेकंड आहे कायद्याची योग्य प्रक्रिया, थर्ड आहे भूतकाळ आणि अधिवेशने आणि फोर्थ आहे वरीलपैकी काही नाही.
तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए म्हणजे कायद्याचे राज्य. तर भारतीय राज्यघटनेने 13, 32, 131, 136, 143, 226 आणि 246 सारख्या अनेक अनुषंगांमध्ये न्यायालयीन पुनरावलोकनाचा सिद्धांत स्पष्टपणे स्थापित केला आहे. न्यायालयीन पुनरावलोकनाची भारतीय संकल्पना ही कायद्याचे राज्य या तत्वावर आधारित आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. 1951च्या पहिल्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे कोणते बदल केले गेले? इथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. कलम 31B ची भर. सेकंड आहे संसदीय संघासाठी उच्च लोकसंख्येची मर्यादा काढून टाकणे. थर्ड आहे इथे सी ऑप्शन आहे. ओके, हा क आहे ऑप्शन. तर सी ऑप्शन आहे भारतीय धर्तीवर राज्यांची पुनर्रचना. आणि फोर्थ आहे मालमत्ता अधिकारावरील निर्बंध. तर याचा करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए म्हणजे कलम 31B ची भर. तर कलम 31B आणि 9व्या अनुसूची 1951च्या पहिल्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आल्या. कलम 31B हे 9व्या अनुसूची अंतर्गत येणाऱ्या कृत्यांना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या कारणास्तव अवैध होण्यापासून संरक्षण करतं. चला तर पुढचा प्रश्न पाहू. 1969 मध्ये कोणत्या राज्याने राजमन्नार समिती नेमली होती? इथे पहा वेगवेगळ्या राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे पश्चिम बंगाल, सेकंड आहे तमिळनाडू, थर्ड आहे महाराष्ट्र आणि फोर्थ आहे कर्नाटक. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी म्हणजे तमिळनाडू. तर तमिळनाडू सरकारने 1969 मध्ये डॉक्टर PV यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती नेमली होती. केंद्र राज्य संबंधाच्या संपूर्ण प्रश्नाचे परीक्षण करण्याच्या उद्देशाने आणि राज्यघटनेत सुधारणा सुचविण्याच्या उद्देशाने ही कमिटी बनवली गेली होती. चला तर पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या कलमात अस्पृश्यतेचा उल्लेख आहे? इथे पहा वेगवेगळे 4 कलम आहेत. फर्स्ट आहे कलम 15, सेकंड आहे कलम 16, थर्ड आहे कलम 17 आणि फोर्थ आहे कलम 18. तर याचा करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी म्हणजे कलम 17. तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मधील कलम 17 म्हणते की अस्पृश्यतेची प्रथा नाहीशी केली जावी आणि ती कोणत्याही स्वरूपात पाळण्यास मनाई आहे. संविधानाच्या भाग 3 मध्ये आपल्या देशातील नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्यामधून स्वीकारली गेली? इथे पहा वेगवेगळ्या राज्यघटनेचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ब्रिटिश राज्यघटना, सेकंड आहे स्विस राज्यघटना, थर्ड आहे US संविधान आणि फोर्थ आहे आयरिश राज्यघटना. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी म्हणजे आयरिश राज्यघटना. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आयरिश राज्यघटना मधून स्वीकारली गेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट असेल तर मला कमेंट थ्रू विचारा. आणि तुमची एक्झाम जवळ आली आहे, सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू. नाईस डे. बाय.